दिवस आता कुठे या काव्यसंग्रहासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा यशवंत पुरस्कार, खरंच का हो हा कविता संग्रह, अक्षर चळवळ या लघु द्वैमासिकाचे 20 वर्षे संपादन, असंख्य कार्यक्रमाचं निवेदन, स्वतःची निर्मिती, कवितांच्या गावा जावे या कार्यक्रमाचे हजारोनी कार्यक्रम भारतभर, तसंच एक नामवंत सूत्रसंचालक निवेदक म्हणून अनेक कार्यक्रमाची स्वतः निर्मिती केलेली आहे. पथनाटकांचे लेखन, दिग्दर्शन, वृत्तपत्रीय लेखन, नाट्यशिबिरे, काव्यशिबिरे अशी अनेक शिबिरं आयोजित केलेली आहे. 2001 साली काव्योत्सव 2001 हा जगातला पहिला 11 दिवसीय काव्य महोत्सव, त्याचं आयोजन अरुणजींनी केलेलं आहे. तसंच टी व्ही चॅनल्सवर तसंच व्यासपीठीय कार्यक्रमातून अनेक थीम बेस्ड कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो त्या कार्यक्रमांचं आयोजन अरुणजींनी केलेलं आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांची एक छोटीशी कविता आहे ज्यामध्ये ते म्हणतात की काळ बदललेला आहे, आधी वेगळं होतं आता वेगळं आहे. आणि ते गातात कविता सुंदर, आपणास ठाऊक आहे काव्य गायन त्यांचं. छातीत फुले फुलण्याची, वाऱ्यावर मन झुलण्याची, ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. यामध्ये अनेक टप्पे सांगतात. ते म्हणतात की ज्या चंद्र कवडशा खाली कुणी साद घातली ओली, मग चंद्र वळून जाताना किरणात जळून जाण्याची, ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. प्रेमाचा अर्थ सांगताना म्हणतात, तू वळून हसलीस जेव्हा नक्षत्र निथळले तेव्हा, तू वळून हसलीस जेव्हा नक्षत्र निथळले तेव्हा, मन शहारून मिटण्याची, डोळ्यात चंद्र टिपण्याची, ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे. आणि शेवटी म्हणतात, हे गाणे जेव्हा लिहिले मी खूप मला आठवले, हे गाणे जेव्हा लिहिले मी खूप मला आठवले, शब्दास हाक देताना आतून रीते होण्याची, ती वेळ वेगळी होती. पण ही वेळ वेगळी नाही, कारण आपण आतून रीत व्हावं, कारण आमच्या कानांची ओंजळ करून तुम्हाला ऐकण्यासाठी आम्ही इकडं आतुर आहोत. अरुण म्हात्रेजी. सर्वांना नमस्कार. खरं तर गोविंद भगत यांनी असं निवेदन केलं आहे की मी इकडे काहीतरी जादू करणार आहे वगैरे असं मला वाटायला लागलं. पण अगदी नेहमी काही कार्यक्रमात म्हणतो ते आज मला मुद्दाम म्हणावं असं वाटतं आहे की आज असा क्षण आहे की हा गौरव भाषेचा, सन्मान मराठीचा, आज दिशांवर रंग पसरला मराठी कवितेचा. एका अर्थानं गोवा मुक्तीनंतर आजचा महत्त्वाचा दिवस आहे गोव्यामध्ये, उपेक्षा मुक्ती शंकर रामाणींची. त्याच्यासाठी जसा हा समारंभ, हा सेमिनार आणि आपण सगळे जमलेले आहात गोव्यातले सुहृद, रामाणींच्या कवितांवर प्रेम करणारे, एकूण कवितांवर प्रेम करणारे. म्हणजे मी रामाणींची कविता म्हणताना मला बोरकर त्यातून जातात असं वाटत नाही, मला नरेंद्र बोडके त्याला मी विसरू शकत नाही, सुदेश लोटलीकर त्याला विसरू शकत नाही, विष्णू सूर्या वाघ त्याला विसरू शकत नाही, की माझी नवीन सगळी मंडळी आहे ती सगळीच आता पुण्यात दया मित्र गौत्री आहेत, नंतर अनुजा आहे, आमचे दशरथ परब त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी आलो. तर अनेक मंडळी आहेत आणि त्यांच्या परीनं त्यांनी कवितेमध्ये आपलं एक योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो विलक्षण आहे. म्हणजे प्रत्येक वेळी मी अनेक कविता संमेलनाच्या निमित्तानं आलो आहे, प्रकाशाच्या निमित्तानं, तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही ज्या निगुतीनं सगळ्या कविता जपताना तसं कदाचित शहरातल्या लोकांना नाही जमत. म्हणजे सुशेगात नावाचा जो शब्द आहे गोव्याला अर्पण केलेला, त्या सुशेगातपणाचा एक अर्थ असा पण आहे की हे आता परेशनी पुस्तक केलेलं आहे, हे पुस्तक बघताना तुमच्या लक्षात येतं किती निगुतीने, किती नेमकेपणाने, किती वेळ काढून, किती नेटकेपणाने त्याने हे सगळं काम केलं आहे. म्हणजे आमचे श्रीपू भागवत एक राम पटवर्धन आमचा गोळीबंद असा शब्द वापरायचे, गोळीबंद काम झालं पाहिजे, किंवा आमचे शंकर वैद्य कसून काम केलं पाहिजे असं म्हणायचे, कसून सगळं झालं पाहिजे. तशा पद्धतीचं काम या पुस्तकाचं झालेलं आहे. खरं तर सुरुवातीला मी ह्या दोघांचं खूप अभिनंदन करतो आणि शंकर रामाणी नावाची जी खूप प्रज्ञावान अशी एक प्रतिमा अनेक वर्ष आमच्या मनामध्ये होती,
ती सगळी प्रतिमा ह्या दोघांनी ह्या पुस्तकाच्या निमित्तानं अशी अवगुंठित करून ठेवलेली आहे की मला आता वाटतं की शंकररामाणी जर का ज्यांना शोध घ्यायचा आहे, ज्यांना वाचायचं आहे, ज्यांना समजून घ्यायचं आहे, त्यांनी ही 2 पुस्तकं ठेवावी, त्याच्यामध्ये 1-2 महिने काढावे, म्हणजे त्यांना त्या केंद्रापर्यंत, शंकररामाणी नावाच्या केंद्रापर्यंत जाता येईल. असं इतकं सुंदर काम यांनी केलेलं आहे. आणि आज खरं तर आता भाषण करणं हा काही हेतू नाही, या दोघांचं अभिनंदन करण्यासाठी मी मुद्दामून आलेलो आहे. कारण ही अशी कामं फार क्वचित होतात, दुर्मिळ कामं आहेत. आणि अशा पद्धतीचं काम करणं ही साहित्याची जी निष्ठा ज्याला म्हणतो आपण, ती निष्ठाच तुम्हाला करायला देते. आज आता अशोक बोरकर माझा मित्र आहे, पाटणकर सर आहेत, अनेक मंडळी समोर बसलेली आहेत. आज मला मुद्दामून एक गोष्ट सांगायची या निमित्तानं की सगळ्या कार्यक्रमाचा एकूण गंभीर जो काय ढाचा असेल, तो काय ढाचा मला नेहमी पसंत पडत नाही, यासाठी की कवितेकडे सगळ्या लोकांनी यावं, कविता आनंदाने अनुभवावी, कविता आपली म्हणावी, असा सतत प्रयत्न करणाऱ्यांपैकी मी आहे. आणि त्याच्यामुळे परत एकदा कवितेकडे गंभीरकडे पणे नेणारी जी काय असतं ते मला जरा त्रासदायक यासाठी होतं की सगळी मंडळी आहेत ना, ही प्रेम करणारी कवितेवर मंडळी आहेत, शब्दांवर प्रेम करणारी आहेत. आणि यांना जर का परत आपण सगळं क्लिष्ट करून सांगायला लागलो तर कदाचित ती परत घाबरतील लोकं. आणि रामाणींच्या बाबतीत बहुधा असं झालं असावं की त्यांची कविता जितक्या सगळ्या समीक्षकांना आवडत गेली तितकी ती लोकांपासून लांब गेली, असं त्याचा एक भाग आहे. आणि याचं कारण परत एकदा की त्यांची कविता मी जेव्हा वाचतो तेव्हा मला असं वाटतं की छान गावी ही कविता, छान म्हणावी कविता आहे, छान याला चाल लावावी, छान लोकांमध्ये जावी ही कविता. अशी कविता असताना तसं न करता त्याच्यावर जर का आपण काही क्लिष्टपणे बोलत राहिलो, खूप असं अभ्यासपूर्ण काही बोलत राहिलो, तर त्यांनी परत एक गोची जी होते ती होत राहील. मराठी साहित्याचा किंवा एकूणच सगळ्या साहित्याचा असा एक भाग आहे की तुम्हाला जे खूप चांगलं आहे, छान आहे, लोकांपर्यंत जायला हवं असं जे वाटतं ते लोकांपर्यंत खूप सुंदर पद्धतीनं गेलं पाहिजे असं मला सतत वाटत आलेलं आहे. आता रामाणींची कविता ही मला सांगायला फार बरं वाटतं. आज खूप बऱ्या अर्थाने मी या कार्यक्रमामध्ये याचंच एक मला कौतुक वाटतं. त्याचं कारण या कवितेच्या सगळी पाठराखण करणारे जे श्रीपू भागवत आहेत किंवा आमचे राम पटवर्धन सर आहेत, ते मला मराठीला शिकवायला होते. मी श्रीपू भागवत वगैरे ही मंडळी ज्या सगळ्या सत्यकथेच्या परिघात होती त्या परिघाशी मी खूप असा जवळचा संबंध. नंतर मसू पाटील जे सगळं ह्या कवितेचं अत्यंत सुंदर असं अर्थनिर्णय आणि काम करत होते त्याच्याबरोबर, ते मसू पाटीलसुद्धा माझे नातेवाईक, माझे मामाच असल्यामुळे त्यांच्याबरोबर ह्या सगळ्या चर्चा माझ्या सगळ्या चालत असायच्या. आणि विशेष म्हणजे रामाणींची कविता मला आठवते कॉलेजमध्ये असताना त्यावेळी फार पैसे नसायचे जवळ, पण तरीसुद्धा ह्यांचं एक ते आभाळवाटा नावाचं पुस्तक आहे, ते मी त्यावेळी विकत घेतलं होतं. काही कळत नव्हतं त्यावेळी, फक्त आपल्या आरती प्रभूंच्या जोगवासारखं ते पुस्तक होतं. छोटंसं पुस्तक, छोटा टाईप आणि अशी बारीकशी कविता, पटकन वाचता येईल अशी कविता. आणि त्यावेळी त्याचं जे एक गारुड होतं की काय विलक्षण हा माणूस लिहितो, कुठे याला कसं काय सुचतं किंवा काय, असं जे त्या काळी वाटायचं ते सगळं वाटणं नंतर कधीतरीच्या पुढच्या काळामध्ये मला सांगता येईल, बोलता येईल अशी वेळ ही केवळ गोव्यातल्या ह्या लोकांमुळे आली. म्हणजे जेव्हा ह्यांनी शंकररामाणींचा हा सगळा पुस्तकाचा व्यवहार करायचं ठरवलं आणि कार्यक्रम करायचा ठरवला, त्यावेळी मला त्यांचं बोलावणं येणं हेच माझ्यासाठी फार भाग्योदय होता की मला हे सगळं अनेक वर्ष माझ्या मनात जे होतं ते सगळं सांगायचं होतं. म्हणजे आता बघा की आरती प्रभू म्हटलं की अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी, कुणी देतो एक हाळी जातो त्याचा बळी, हरासारखे हवतात मी येते त्याच्या गळी, तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, असं म्हणणारे आरती प्रभू एका बाजूला. मग दुसऱ्या बाजूला आमचे मम देशपांडे त्याच काळामध्ये लिहिणारे की अंतरिक्ष फिरलो पण गेली नवदासी, किंवा एका साध्या सत्यासाठी घेता यावे पंचप्राण, असं एका ठिकाणी लिहिणारे. आता ही सगळी पॅरलल मंडळी असं मला वाटतं, किंवा एकाच पद्धतीनं लिहिणारी आणि त्यामुळे लोकप्रिय, खूप सत्यकथेमध्ये त्यांना खूप स्थान महत्त्वाचं. म्हणजे अगदी आमचा अलीकडचा आनंद जोरवेकर आहे, तो सुद्धा
थोडे शब्द थोडे गाणी हेच माझे अन्नपाणी असं लिहायचं त्यावेळी. तर हे सगळे एका घाटावरचे लोक किंवा एका धाटणीचे लोक, एका वाटेवरचे लोक, आणि ह्या सगळ्या लोकांच्या बाबतीत एकच एक गोष्ट झाली होती की ते फार लोकप्रिय झाले नाहीत. आणि हे लोकप्रिय न होण्याचं कारण त्यात आरती प्रभू थोडेसे वाचले, कारण त्यांच्या कविता हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केल्या आणि सगळ्यांना ऐकायला मिळाल्या. दिवे लागले दिवे लागले तमाच्या तळाशी दिवे लागले हे एक गाणं सोडलं तर शंकररामाणी फार कोणाला माहीत नाहीत. पण तुम्ही जर का आता पुस्तक बघितलं तर तुम्हाला सांगतो, हे पुस्तक तुम्ही जर का घेतलं तर तुम्हाला किमान 15 ठिकाणी तरी अशा सगळ्या ओळी सापडतील किंवा गाणी कविता सापडतील की त्या स्वरबद्ध कराव्या. म्हणजे खलपसाहेब, तुम्ही खरं तर हे मनावर घ्यायला पाहिजे इकडच्या लोकांना घेऊन, की इतके कार्यक्रम, म्हणजे बोरकरांचे जसे मी 10 कविता म्हणतो दणादण त्यांची आठवण आली की, तसं शंकररामाणींच्या बाबतीत का झालं नाही असं एक साधी गोष्ट आहे. असो त्यांची की लिखाणाची काय जी शैली असेल त्याच्यात ते दुःख असेल, त्याच्यात काळोख असेल, काळोखाची सगळी भलावण असेल, काळोखाचं सगळं मोठेपण त्यांनी सांगितलेलं असेल. मला बोरकर जर का आपल्या गोव्याच्या निसर्गाचं सुंदर वर्णन करणारा असं जर का एक लोलक आहे असं जर का आपण समजलो, तर रामाणी हे या सगळ्या निसर्ग सौंदर्याच्या आड असलेल्या अनेक गोष्टी आहेत त्या हळूच सांगणार आहे. आणखीन दुसरं लोलक आहे असं मला वाटतं. त्यांनी काळोख सांगितलं समजावून, गोव्यातला काळोख काय हा त्यांनी समजावून सांगितलं आहे. गोव्यातल्या अदृष्टाच्या वाटा काय आहेत ह्या त्यांनी समजावून सांगितलेल्या आहेत. गोव्यामधलं अध्यात्म काय आहे, गोव्यामधला सगळा निसर्ग काय आहे, या निसर्गाच्या मागचं दुःख काय आहे, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे एका अर्थाने बोरकर आणि हे दोघे असे कॉम्प्लिमेंटरी आहेत की काय असं पण वाटावं, इतकं मला या दोघांबद्दल वाटतं. आणि हे दोघे एकमेकांशी खूप संवादत होते असं सुद्धा आपल्या लक्षात येतं. मला फक्त गोव्याच्या लोकांना काही बोलायचं असं नाही, एकूण मराठीलाच नेहमी असं मला वाटतं की अनेक महत्त्वाची लोकं ही मराठी रसिकांपासून लांब राहिलीत. कशामुळे लांब राहिलीत त्याची कारणं काय आहेत मला माहीत नाही. म्हणजे आमचे ए.व्ही. जोशी नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी काळोखाचं अंग नावाचं इतकं सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे मला सारखं वाटतं की ए.व्ही. जोशी आणि आमचे रामाणी यांचा फार काहीतरी संबंध असावा आतून, असं एक सतत मला वाटतं. आणि काळोखाच्या त्या इतक्या मोठ्या पातळीवर जाण्याची जी एक शक्यता मला ए.व्ही. जोशींनी त्यावेळी दाखवली होती, ती सगळी शक्यता आपल्याला रामाणींमध्ये दिसते. माझ्यासमोर ही 2 पुस्तकं आहेत आणि मी अगदी येताना मगाशी म्हटलं की इतकं सुंदर काम झालं आहे की अनुजानी सगळं त्याचं अंतरंग आपल्याला सांगितलेलं आहे उकलून. आणि हे सगळं अंतरंग जे आहे ते अंतरंग परेशच्या सगळ्या पुस्तकांनी असं कवर केलेलं आहे खूप सुंदर, की काय रामाणींच्या मनात प्रत्यक्षाने यायचं ते सगळं ह्या पत्रातून आपल्याला दिसतं. ही पत्र वाचणंसुद्धा एक मोठा अभ्यास असं मला वाटलं की काय काय वेगवेगळ्या पद्धतीनं रामाणींकडे लोक बघत होते. एका गोष्टीचं जरा कौतुक म्हणून वाटतं रामाणींचं की इतकी पत्रं त्यांनी लिहिलेली आहेत, इतक्या लोकांना पत्रं लिहिली आहेत की इतका वेळ त्यांना कसा काय मिळायचा इतकी सुंदर कविता लिहून, असं मला सतत मनात आलं. पण संवाद नावाची गोष्ट जी आहे ती ह्या माणसामध्ये इतकी भरलेली होती की सतत मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा त्यांना संध्याकाळ होत असेल किंवा असा काळोख पडत असेल तेव्हा अशी एक हुरहुर त्यांच्या मनात दाटून येत असेल की आपण हे सगळं व्यक्त केलं पाहिजे कोणातरीकडे, आणि म्हणून मग कविता नाही तर पत्र तरी लिहूया आपण, असं करून त्यांनी अनेक पत्रं लिहिलेली आहेत. म्हणजे मसू पाटलांची, शंकर वैद्यांची अशी काही पत्रं आहेत ज्याच्यामध्ये कवितेविषयीचं असं अंतस्थ बोलणं आहे. पण तुमचं पुस्तक आवडलं, असं एक तुमचं नवीन कविता आवडली, तुमचा दिवाळी अंक आवडला, अशा पद्धतीची इतकी पत्रं रामाणींनी लिहिलीत की मला त्याचं असं शब्दांवरचं, अक्षरांवरचं प्रेम जे आहे, असं रसरसून सगळं जाणं आहे, हे सगळं तुम्हाला जाणवत राहतं. जे बोरकरांच्या बाबतीत आहे ते रामाणींच्या बाबतीत आहे, अगदी तसंच्या तसं मला वाटतं. आणि कसा योगायोग आहे बघा की परेशने अगोदरचं पुस्तक बोरकरांचं केलेलं आहे, ते पण इतकं सुंदर पुस्तक आहे की ते म्हणजे मी त्याला म्हटलं की आपल्या जवळ पुस्तकं जी असावीत असं वाटतं. शंकर वैद्य सर नेहमी म्हणायचे की तुम्हाला किती आवडतील पुस्तकं, म्हणजे तुम्हाला समजा जागा बदलायची झाली तर तुम्ही किती पुस्तकं घेऊन जाणार, तुमच्या आवडीची काही पुस्तकं घेऊन जाणार, तर 100 होतील पुस्तकं, 25च होतील, जास्त नाही. तर तशा पुस्तकांमध्ये हे परेशची दोन्ही पुस्तकं आता ठेवायला पाहिजेत की त्यांनी इतकी ती छान तयार करून ठेवलेली आहेत. आता हा पण एक नवीन ट्रेंड आहे. म्हणजे आता जसं
इंदिरासंतांची कविता आली, सुर्व्यांची कविता आली, करंदीकरांची कविता आली. तसा परवा श्याम मनोहर धोंडनी एक प्रचंड मोठं 600 पानांचं पुस्तक काढलं, अनिलांची कविता, आणि त्याची प्रस्तावना जवळजवळ 150 पानांची आहे. 150 पानांची प्रस्तावना, फार अप्रतिम त्यांनी हे काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे सगळे कामं कराविषयी वाटायला लागणं हे सुद्धा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की हे सगळा उत्सव सोहळा सगळा झाल्यावर आपण परत असं साईसारखे खाली बसतो आणि आपण काय काय केलं त्याचा आता नीट विचार करावा, सगळं एकत्र मांडावं आणि त्यातून आपल्याला काय सापडते ते बघावं. हे सगळं करण्याची ही अशी एक वृत्ती जी आहे किंवा अशा पद्धतीची समज एकूणच समाजाला आलेली आहे असं मला वाटतं. याचं एक कारण असं सुद्धा असू शकेल की अशा पद्धतीची माणसं कमी होत चाललीत. हा पण एक खूप महत्त्वाचा भाग आहे. शंकररामायणसारखी दृष्टी असलेले कवी, शंकररामायणसारखी शब्दकळा असलेले कवी किंवा शंकररामायणसारखी अशी असोशी असणारी कवी, म्हणजे कविता लिहित राहावं आपण, कवितेतून व्यक्त व्हावं असं वाटणारे कवी हे किती नंतर शिल्लक राहतात हा आता माझ्या मोठ्या संशोधनाचा विषय. अलीकडे म्हणजे मला एकदा पाडगावकर सहज असं म्हटले होते, एका कवयित्रीचं पुस्तक आलं होतं आणि म्हटले छान लिहिल्या त्या कविता या मुलींनी, पण हे किती लिहिणार पुढे, त्याच्यानंतर आता ही किती लिहिणार आहे. आणि मी बघतो की अनेक कवी एका संग्रहात 2 संग्रहात असे संपत जातात. कवी असणं हे जसं मगाशी परेश म्हटलं की 60-60 वर्ष 6 दशकं कविता लिहित राहणं ही काय कमालीची गोष्ट आहे. काय निष्ठा असेल किंवा काय कवितेसाठी त्यांचं समर्पण असेल. तर हे सगळं रामायणकडे आहे असं मला वाटतं. आणि हे समर्पण केवळ साधं समर्पण नाही, ज्या पद्धतीनं त्यांनी शेवटच्या 2 संग्रहामध्ये जी एक अशी मोठी उडी म्हणतो ती उडी घेतलेली आहे ती तर फार गोड गोष्ट आहे. पण मला असं पण आता एक वाटायला लागलं, म्हणजे ह्याच्यावर पण आता विचार व्हावा नव्याने, की प्रकाशाच्या कविता लिहितात काही लोक अंधाराच्या कविता लिहितात, काही लोक आशयाच्या कविता लिहितात, पण वैयर्थ असतो आयुष्यातला वैयर्थ, हे आयुष्य निरर्थकच आहे, या आयुष्याला फार काही अर्थ नाही एका सर्टन लेवलनंतर. अशा अर्थाचं सुद्धा एक आकलन नंतर येतं आयुष्याला. तर ते सुद्धा मला असं वाटतं की रामायणींचा त्यांच्या ध्यासाचा असा विषय आहे की मी सगळं तुम्हाला सांगतो, हा अंधार तुम्हाला सांगतो काय काय आहे, पण ह्या अंधाराच्या मध्ये पण काही नाही, ह्या प्रकाशाच्या मध्ये पण काही नाही, अशी एक शेवटची जी पातळी असते तुमच्या आकलनाची ती सुद्धा रामायणाने सांगितलेली असं मला वाटतं. तर हा खूप मोठा पुढचा विचार आहे. पण अशा पद्धतीने जगण्याकडे बघणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता अरुणा ढेरे इथे आहेत आणि फार योगायोग, आता हा गोड योगायोग आहे लोकांना सांगायला पाहिजे की माझ्या पहिल्या पुस्तकावर पहिलं भाषण जे केलं ते अरुणाताईंनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते दिवस आता कुठे असं मी म्हणतो, ते दिवस गेले आता. पण त्यावेळी मी लिहिलेलं होतं की ते मला रामायणींच्या बरोबर जोडणारं वाटतं. का जोडणारं वाटतं? त्यात मी असं लिहिलं होतं की मी सर्वत्र असतो आणि मी कुठेच असत नाही, अशी एक त्यात भावना होती की मी सगळीकडे असतो. मी कार्यक्रम करतो, मी नाटक करतो, मी हायकिंग करतो, मी गाणं म्हणतो, मी खेळायला जातो, हे सगळं करतो आणि ह्या सगळ्या करण्यामध्ये परत एकदा मी कुठेच नसतो, त्यातून मला बाहेर पडायचं असतं. जसं मिरोस्लाव होलुब नावाचा एक चेकोस्लोवाकियन कवी आहे, त्यांनी असं लिहिलं होतं की असा बघावा फुटबॉलचा खेळ तशी आपण लिहावी कविता, लोकांनी पाहावा फुटबॉलचा खेळ तशी आपण बघावी कविता. तर नेमकं शंकररामायणींच्या बाबतीत असं झालं आहे की फुटबॉलचा खेळ त्यांना फार आवडायचं, फुटबॉल बघायला, आणि फुटबॉल बघता बघता त्या सगळ्या गदारोळात ते बाहेर पडायचे, त्यांना काहीतरी सुचलेलं असायचं ते सगळी गर्दी बघून. जसं तमाच्या तळाशी दिवे लागले हे त्यांच्या बायकोच्या अत्यंत आजाराच्या अशा दिवसामध्ये त्यांना सुचलेली गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की असा जो वैयर्थ असतो ना आयुष्याचा, ही माझी अत्यंत प्रिय व्यक्ती आहे आणि ती आजारी आहे, तिला काय करायचं मला कळत नाही, कुठे घेऊन जावं, कोणाला बोलवू असं कळत नाही, असा सगळा मनाचा कल्लोळ चाललेला आहे. आणि या कल्लोळामध्ये त्यांना सुचतं दिवे लागले तमाच्या तळाचे दिवे लागले. तर ही काय विलक्षण गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रेमामध्ये आम्ही सुद्धा आहोत. म्हणजे मला असं वाटतं की आमची जी सगळी पिढी आहे, कविता लिहिणाऱ्यांची पिढी, यांची कविता जी
ठाशीवपणे पुढे आली किंवा आम्ही लिहित राहिलो, त्याचं कारण ह्या 60-70च्या काळामध्ये हे सगळे मम देशपांडे, आरती प्रभू, दवा धामणसकर, आमचे शंकर रामाणी, ग्रेस, नादो महानोरी सगळी मंडळी लिहित होते आणि ते आम्ही वाचत होतो. त्या सगळ्या पायावर सगळी पुढची मराठी कविता उभी आहे असं मला वाटतं. म्हणजे आज पाटणकर समोर बसलेले आहेत, तर त्यांनीसुद्धा अशा पद्धतीने एकदा बघावं की आम्हाला सगळे कारणीभूत, लिहायला कारणीभूत झालेली माणसं कोण आहेत. तर जसं एका बाजूला चळवळ होती, एका बाजूला काहीतरी घरात आमच्या चाललेलं होतं, एका बाजूला समाजामध्ये काहीतरी चाललं होतं आणि दुसऱ्या बाजूला सत्यकाचं असं भरभरून काहीतरी देत होतं की जे एकदम अंगावर यायचं. म्हणजे आरती प्रभूंच्या कविता, मम देशपांड्यांच्या कविता या सगळ्या इतक्या अंगावर यायच्या की त्यावेळी आम्हाला सुचायचं नाही. मला आठवतात माझे सगळे कॉलेजमधले दिवस आहेत, जे खूप छान दिवस खरं तर एरवी होते, ते या सगळ्या कवितांमुळे असे निराशेचे झालेले आहेत. मी वाचायचो आणि मला वाटायचं बापरे काय आहे, आयुष्य नावाची गोष्ट अत्यंत कठीण गोष्ट आहे, ही मंडळी सांगतात की काय. आणि त्याच्यामुळं जेव्हा जेव्हा रामाणींची कविता माझ्या पुढ्यात येते तेव्हा हे फार कमी लोकांना माहिती असेल की त्यांनी रामाणींनी जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये शेवटी त्यांनी असं लिहिलेलं आहे की मी अनावर अभिव्यक्ती तिच्याच मळे, ती अनावर अभिव्यक्ती तिच्याच मळे, मी अपसुक शब्दांकित केली. आता कधीकधी वाटते अचानकपणे कोणालाच न सांगता सवरता या निस्संग अवधूत अंधारातून मी एकटाच चालत जाईन, फक्त सोबतीला माझी कविता असेल, फक्त सोबतीला माझी कविता असेल. तर हे सांगणं जे आहे ते मला परत एकदा मी ज्या वैयर्थाचा विचार करतो, निरर्थकतेचा विचार करतो, त्या निरर्थकतेच्या जवळ जातं की आयुष्य हे अत्यंत निरर्थक गोष्ट आहे. आपण ते जगतो कारण आपल्याला जगावं लागतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, पण याच्यात खरं तर काही गंमत नाही असं सांगणारी अशी ही खूप मोठी कविता आहे असं मला वाटतं. तर एकट्याने गावे एकट्याचे गाणे, परक्याचे गाणे खरे खोटे, खरी आहे फक्त नागवली काया, हंबरते माया एकट्याची, एकट्याच्या तेथे उधळल्या वाटा, चढणीच्या घाटा अंत नाही, असं त्यांनी या कवितेमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे आता ही सगळ्या बाजूनी हे सगळं परत मी नव्याने सगळं सांगायला नको, हे सगळं अनुजाच्या पुस्तकात आणि परेशच्या सगळ्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. पण दोन गोष्टींचा मला उल्लेख करावा असं वाटतं मुद्दामून, की त्यातली एक गोष्ट अशी आहे की परेश आता फॉर एक्झाम्पल उत्तम पत्रकार आहे आणि त्याची पत्रकारितेची एक वेगळी लाईन आहे. पत्रकार म्हणून तो सगळ्या गोष्टींकडे एकाच वेळी नाटक पण पाहत असतो, एकाच वेळी राजकारण पाहत असतो. गोव्याचं राजकारण फारच इंटरेस्टिंग आहे ते, त्याच्यामुळे बरं आहे त्याला एका अर्थाने. पण ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहता पाहता खेळ पाहत असतो, मग इकडे संगीताचे कार्यक्रम होतात, सगळीकडे तो फार असोसीने जातो. पण ह्या सगळ्या गदारोळामध्ये परत तो शंकररामाणींच्या कवितेकडे येतो. ही मला खूप महत्त्वाची मोठी गोष्ट वाटते. अनुजाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे की अनुजा एरवी ज्या संस्कारामध्ये वाढली, म्हणजे तिला मला वाटतं लोकवाङ्मयनी दोन्ही पुस्तकं काढली तिची, तर हे लोकवाङ्मयची सगळी मंडळी थोडे सामाजिकतेकडे वळले लोक, मोठी कविता, निबंधासारखी कविता असे सगळे लिहिणारे आहेत. तर त्यांना हे सगळे जे लोक आहेत ना, छोट्या कविता, अल्पाक्षरी असे लिहिणारे, म्हणजे पुशिरेगे त्यांच्या यादीमध्ये नसतात, त्यांच्या यादीमध्ये आरती प्रभू नसतात, त्यांच्या यादीमध्ये शंकररामाणी नसतात. खरंच आहे, म्हणजे ते पण मान्य करतील किंवा ते अभिमानानं सांगत असतील की या लोकांना आम्ही कवीच मानत नाही. म्हणजे भालचंद्र नेमाडेंचं तर वाक्यच आहे, आरती प्रभूंना ते कवीच मानत नाहीत. तर ही जी एक वेगळी वाट आहे, त्या वेगळ्या वाटेकडून शंकररामाणी केवळ गोव्याचे म्हणून नाही, तिला समजलं असेल की काय लिहावं लागतं, काय सोसावं लागतं. म्हणजे मला मगाशी मी म्हणत होतो की एक पुस्तक अनुजा काय केलंस तू आणि तुझी प्रकृती एवढी त्याच्यामुळे खराब झाली की काय असं वाटावं, इतकं काम तिने या पुस्तकासाठी केलं आहे. आणि हे सगळं यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे की किती झटावं लागतं एखाद्या पुस्तकासाठी आणि एखाद्या पुस्तकातल्या आतल्या सगळ्या गाभ्यासाठी. खूप कविता आहेत पण सगळ्या काही म्हणणार नाही, मला खूप म्हणण्याचा मोह होतो. गेल्या वेळी कार्यक्रम होता त्यामुळे मी सगळ्या कविता म्हटल्या होत्या, पण काही कविता खरंच म्हणजे लोकांपर्यंत जाव्या म्हणून मला सारख्या त्या म्हणाव्याशा वाटतात की सांजावता झाले सावल्यांचे सुळ, काळोखाचे कुळ कळू आले. इथं आता आपण तुकोबाच्या पद्धतीनं कळू आले वगैरे म्हणायला लागतं. डोहलेल्या गर्भी
अर्भकाचे रडू पंख आले जडू कोणा लागी, पाहू जाता खोल आगळे त्रिभुवन, उजेडाचे घन ठाई ठाई, आणि तेथे कैसी माझी आंधळली दिठी, त्याची मिठी सोसवेना, असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर हे सगळं एरवी तुम्हाला समजायला जरा कठीण वाटेल किंवा तुम्हाला असं वाटेल की ह्यात पडू नये. म्हणजे काही लोक कवितेला घाबरतात. त्याचं कारण की कविता अशा पद्धतीचं खूप काहीतरी कठीण किंवा असं फार समजणार नाही अशा पद्धतीच्या गोष्टी पुढ्या केल्यावर त्यातून बाहेर पडतात. मग त्यांना आम्हाला जरा थोडंसं लाईट, थोडंसं चांगलं असं सगळं सांगावं लागतं. म्हणून मी त्यांची जी कविता आहे, प्रेमकविता, ती म्हणून दाखवतो. मला फार आवडते ती. आणि मला असं वाटतं की ही कविता जगातल्या सगळ्या प्रेमकवितांच्या मध्ये आपण अशी ठेवली पाहिजे असं वाटतं. जसं पुशिरिग्यांची एक कविता आहे की वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. पूर्वी असे नव्हते. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती. पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती, आणि तू फुलं जी उधळलीस रानभोर त्याच्याही झाल्या मग चांदण्या, आणि तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचं थांबलो होतो. अशी एक कविता आहे. तर मला असं वाटतं की अनेक गाण्यांपेक्षा ही कविता मला खूप सरस वाटते. किंवा आमच्या शंकर वैद्यांनी एका ठिकाणी असं लिहिलं आहे की ती होती तेव्हा घड्याळ होते नव्हते, अस्तित्व सुखाचे भान तेवढे होते. ती होती तेव्हा घड्याळ होते नव्हते, अस्तित्व सुखाचे भान तेवढे होते. ती गेली आणि अंतरलो सगळ्याला, हे तेव्हापासून फिरू लागले काटे, हे तेव्हापासून फिरू लागले काटे. अनेक अशा ज्या प्रेमकविता आहेत, त्या प्रेमकवितांमध्ये जर का आपल्याला पुढे आणखीन जायचं असलं तर मला असं वाटतं की आमच्या रामाणींची ही कविता बघा, काय कविता लिहितात. म्हणजे प्रेमकविता म्हटलं की सगळा प्रेमाचा पूर्ण अनुभव एखाद्या कवितेमध्ये मिळू शकतो. असं लिहिलंय रामाणींनी की अशी सजवीन तुला स्पर्श सुगंध माळीनं, अशी सजवीन तुला स्पर्श सुगंध माळीनं, हिरव्या नजरेचा चुडा तुझ्या हातात घालीन, हिरव्या नजरेचा चुडा तुझ्या हातात घालीन, चंद्र निथळले डोळा निळे तंद्रीचे उखाणे, रोमा रोमात वेचती किती चकोर चांदणे, रोमा रोमात वेचती किती चकोर चांदणे, असे अनावरा आता झाले काळजाचे काठ, कोण चुंबित निघाले खोल भरतीची वाट, कोण चुंबित निघाले खोल भरतीची वाट, मोर वाऱ्याचे घुंगरू, हे तर काय ग्रेट आहे, मोर वाऱ्याचे घुंगरू तुझ्या पायात बांधीन, दिठी मिठीचा उत्सव भाळी अदृश्य रेखीनं, तुला सजवून त्याच्या उरी पोटी सोनं कळा, तुला सजवीन त्याच्या उरी पोटी सोनं कळा, मध्ये झुलतोचा आहे नाहीचा हिंदोळा, उरी झुलतोचा आहे नाहीचा हिंदोळा. काय विलक्षण सुंदर अशा प्रेमकविता सगळ्या सरांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे मला ते तमाच्याबद्दल बोलतात, काळोखाबद्दल बोलतात, दुःखाचं बोलतात. हे बोलत असताना ते इतकं सुंदर काहीतरी प्रेमाबद्दल पण बोलतात. हे सगळं लोकांपर्यंत आलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे उगाचच एखाद्या माणसावर असं काही शिक्का लावणं. खरं तर समग्र कवी होण्याच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की कवीनी समग्र व्हायला पाहिजे. आणि समग्र व्हायला म्हणजे काय, तर त्यांनी सगळ्या मीटरमध्ये लिहायला पाहिजे, सगळ्या पद्धतीच्या कविता त्यांनी लिहायला पाहिजेत. त्यांनी फक्त एक पद्धती म्हणजे अष्टाक्षरी तर अष्टाक्षरीत लिहितोय, गझला तर गझलात लिहितोय, कणिका तर कणिकात लिहितो, असं न करता सगळ्या पद्धतीच्या कविता लिहिल्या की तो परिपूर्णतेच्या दिशेने त्याचा प्रवास होतो कवी म्हणून. तर तसं काहीतरी होणं हे एखाद्या कवितेची अशी मातब्बरी सांगण्यासारखं आहे. आज या निमित्तानं रामाणींचं पुस्तक आलं, रामाणींवरचं सगळे लेख आले, आणि त्याच्यामुळे रामाणी किती परिपूर्ण कवी होते हे सगळ्या जगाला कळलेलं आहे. पण आता ही गोष्ट अशी आहे की मला असं वाटतं की ते केवळ आपल्या ह्या सभागृहामध्ये आलेल्या लोकांपुरतं, केवळ गोव्यापुरतं, केवळ महाराष्ट्रापुरतं असं राहता कामा नये. तर ही कविता सर्वदूर जायला पाहिजे. म्हणजे मी सगळ्यांना नेहमी सांगतो की माध्यमांचा आता मॅक्झिमम उपयोग करा की तुम्हाला हे जगभर नेता येईल. म्हणजे रामाणींची कविता मला खात्री आहे की ही अशा पद्धतीची कविता जर का उत्तम अशी आवाजामध्ये आली आणि ती मीडियामध्ये आली तर ती सर्वत्र जाईल. आणि तशा पद्धतीनं सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. पूर्वी फक्त मौजेमध्ये काही आलं छापून की ते ग्रेट वाटायचं, काही लोकांना ग्रेट वाटायचं, आणि
मौजेमध्ये आमच्या राम पटवर्धनांच्या बाबतीत एक असा विनोद सांगितला जातो की एखाद्या साध्या माणसाचं पत्र गेलं त्यांना की तुमचा सत्यकथेचा अंक आवडला, तर त्यावरतो ते श्रीपू भगतराव म्हणाले की काहीतरी विचार केला पाहिजे की फारच साध्या माणसाला आवडलेलं आहे. तर अशा पद्धतीनं साध्या माणसासाठी साहित्यच नाही, साध्या माणसासाठी कविताच नाही, अशा पद्धतीचा जो सगळा एक मधल्या काळामध्ये सगळा होता. मग ते तुम्ही लोकप्रियतेच्या सगळ्या, आता बोरकरांच्या कविता, मला नेहमी उलटं वाटतं की बोरकरांच्या सगळ्या प्रेमकविता आपण म्हणतो, पावसाच्या कविता म्हणतो, बोरकरांच्या दुःखी कविता आहेत ना, त्या पण लोकांना ऐकवल्या पाहिजे. की काय विलक्षण दुःख त्यांनी त्यांच्या कवितेमध्ये जे आहे ते सुद्धा दाखवता आलं पाहिजे. जसं रामाणींच्या बाबतीत झालं पाहिजे की त्यांच्या ह्या सगळ्या कविता, प्रेमकविता, त्या सगळ्या आपण म्हणायला पाहिजे. आणि ते सगळं म्हणण्यासाठी मला असं वाटतं की या निमित्तानं मला आता असं वाटायला लागलं की आता सध्या अलीकडे जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे, तर शांताबाईंची जन्मशताब्दी चालू आहे, वसंत बापटांची जन्मशताब्दी चालू आहे, आमच्या वामनदादा कर्डकांची जन्मशताब्दी चालू आहे आणि शंकर रामाणींची. 4 मला असं वाटतं की केवळ गोव्यानी नाही तर सगळ्यांनी रामाणींच्या ह्या कविता जन्मशताब्दीच्या म्हणून सगळ्यांनी म्हणायला पाहिजेत. का गोव्यानी फक्त म्हणाव्या, सगळ्यांनी म्हणाव्या ना. कारण मौजेतून लोकप्रिय झालेले जे काही मोजकी कवी आहेत त्याच्यामध्ये शंकर रामाणी आहेत. की हे भाग्य फार कमी लोकांना मिळतं. म्हणजे आमचं सगळं आयुष्य गेलं, एकदाही सत्यकथेत कविता आली नाही होय. पण त्याच्यामुळे आम्ही काही धास्तालो. नंतर मग पटवर्धन सर म्हणायचे अरे तुझी एखादी कविता घ्यायला हवी होती वगैरे. पण हा पुढचा भाग. पण मला असं वाटतं की सत्यकथेमध्ये आली म्हणजे ती एका विशिष्ट वर्गापुरतीच राहायला पाहिजे. हा जो भाग आहे या भागातून आपण आता तरी बाहेर पडलं पाहिजे की हे खूप विलक्षण आहे आणि हे विलक्षण पद्धतीनं सगळीकडे जायला हवं असं मला वाटतं. खूप बोलता येईल या कवितेबद्दल, खूप काही कविता गाऊन म्हणता येतील आणि बऱ्याच जणांना वाटत असेल की आता म्हात्रे एकदम गायला सुरुवात करतील, पण मी गाणार वगैरे नाही. त्यांच्यावर एक जी कविता मी लिहिली या काळामध्ये ती कविता म्हणतो आणि मी थांबतो. एकच गोष्ट या निमित्तानं मला सांगायची वाटते की या सगळ्या कार्यक्रमाचा भाग होणं, याच्यासाठी माझी निवड होणं हा माझा गौरव आहे असं मला वाटतं. की ज्यांच्या कविता वाचत आम्ही मोठे झालो, ज्यांच्या कविता वाचताना आम्ही अडखळत होतो, त्या कवितांवर बोलायला, त्या कविता म्हणायला, त्या कवितांविषयी सांगायला, तुम्हाला बोलावलं जाणं हा खूप मोठा भाग्योदय आहे. आणि गोवेकरांचं प्रेम आहे असं मी समजतो. गोवेकरांना हे माहीत झालं आहे की बोरकरांच्या पद्धतीने मी पण गाऊन कविता म्हणतो, मी पण कार्यक्रम करतो कवितांचे. हा एकच साधा दुवा आहे की ज्याच्यासाठी मला बोलवलं जातं. त्याच्यामुळं मी परत एकदा मराठी कला अकादमी जी आहे, गोवा मराठी कला अकादमी, यांचे खूप आभार मानतो. गाऊन काही म्हणत नाही, पण त्या दिवशी मला जे शंकर रामाणींचा कार्यक्रम करताना जे सुचलं ते तुम्हाला वाचून दाखवतो आणि माझं भाषण संपवतो. की कसे तुला वाचू गाढ अंधारामधून, कसे तुला वाचू गाढ अंधारामधून, किती तुला वेचू आत पापणे आडून, किती तुला वेचू आत पापणे आडून, निस्तब्धाचे बोल येती गूढ तळ्यातून, येती अगाधाच्या दारी प्रारब्ध बनून, येती अगाधाच्या दारी प्रारब्ध बनून, घट मोहाचे फोडशी देहयात्रेतून, घट मोहाचे फोडशी देहयात्रेतून, तुझे पालाण दिशाना दर्पण आडून, तुझे पालाण दिशाना दर्पण आडून, काठातील फेन फुले पाहशी वाकून, तुझी मीरा तुझ्या दारी पहाट प्राशून, तुझी मीरा तुझ्या दारी पहाट प्राशून, तुझ्या मेघाना फुटती नेत्र आरशाचे, तुझ्या अंधाराभोवती गंध दिवे अलक्ष्याचे, तुझ्या अंधाराभोवती गंध दिवे अलक्ष्याचे, आणि पहा विराटले शून्य तुझ्या अभावात लख, पहा विराटले शून्य तुझ्या अभावात लख, तुझ्या तमाने प्रकाशे आज पुन्हा गोमंतक, तुझ्या तमाने प्रकाशे आज पुन्हा गोमंतक. गोमंतकामधल्या या विलक्षण अशा प्रतिभावान माणसाच्या प्रतिभेला सलाम करण्यासाठी किंवा त्याच्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी आपण सगळेच जण जमलेलो आहोत. सगळ्यांच्या मनात गौरव आहे. काही बोलतील, काही बोलणार नाहीत, पण सगळ्यांना वाटत असेल या अशा विलक्षण माणसाचं नाव गोमंतकाबरोबर जोडलं जातं किंवा
गोमंतकाचं एक रत्न म्हणून ज्याचा उल्लेख पुढे भविष्यात होत राहील अशा रामाणींच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. आज मला सांगायला खूप आनंद होतो की एरवी कधीही माझ्या कार्यक्रमाला न येणारे माझे भाऊ प्रकाश म्हात्रे आणि आमची अनघा वहिनी इथे आलेली आहे. हे दोघे विलक्षण वेगळं जोडपं आहे. मुंबईत वेगळं काय काय करत असतात. म्हणजे तो जसलोक आणि लीलावतीचा प्रमुख होता काही वर्ष आणि आता तो गोव्यामध्ये सेटल झाला आहे. आणि आमची अनघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती कॉर्पोरेटर होती मुंबईमध्ये, तर ते आता गोव्यामध्ये सेटल झालेले आहेत. पहिल्यांदा ते या कार्यक्रमात आलेत आणि पहिल्यांदा त्यांना एकदम मी डायरेक्ट शंकर रामाणीच ऐकवतो आहे. त्याच्यामुळं त्यांचं काय इम्प्रेशन झालं आहे मला माहीत नाही. पण ज्यांच्यासाठी कविता, म्हणजे ते मला ओळखतात, मी कविता म्हणणारा, कविता गाणारा म्हणून ओळखतात आणि म्हणून त्यांना जरा कविता जवळची वाटते किंवा कविता नावाची गोष्ट फार ग्रेट आहे असं वाटत असेल. तर मला असं वाटतं की माझ्या निमित्तानं शंकर रामाणी यांची कविता परत एकदा महाराष्ट्राबाहेर, महाराष्ट्रात कुठे कुठे म्हटली गेली तर त्याचा मला अभिमान वाटेल आणि त्यांच्या नावाबरोबर माझं नाव जोडलं जाईल याचा एक वेगळा सार्थ अभिमान मी बाळगत राहीन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. परेशचे परत एकदा खूप त्याचं कौतुक करतो. गेल्या वेळी त्याचं कौतुक करायचं राहिलं जेव्हा त्यांनी बोरकरांचं पुस्तक लिहिलं होतं त्यावेळी. किती निगुतीने काम करतो तुम्हाला सांगतो ना, की पत्र लिहिलं की आपण पत्र वाचतो, हे पत्र कधी लिहिलं त्याची पण एक फुटनोट असते त्याची, आणि ती म्हणजे कुठून ते सगळं शोधून काढतो, कसं त्यांनी शोधून काढलं हे सगळं मला ग्रेट वाटतं. आणि अनुजाचं कौतुक करतो की अनुजानी ह्या तिच्या सगळ्या दबडग्यात हे एकदम शंकर रामाणी नावाचं प्रकरण उचलून धरलं आणि ती इतकी रामाणी हल्ली करत असते की ती आता राम असं म्हणतच नाही, रामाणी असंच म्हणते. इतकं ती रामाणीमय सध्या झालेली आहे. पण ह्या दोघांचं खरंच एकदा मला असं वाटतं की माझ्या वतीनं मी त्यांचं कौतुक करतो. आपण दोघांनी, सगळ्या लोकांनी खूप जोरात टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावं. परत एकदा आभार मानतो आणि थांबतो.